सचिन वाझे फेऱ्यात आणि ठाकरे सरकार घेऱ्यात या विशेष वृत्तांतामध्ये आपलं स्वागत। आरोपांच्या चक्रात सचिन वाझे असले तरी भाजपकडून पुन्हा एकदा सत्तांतराचं सुतोवाच झालंय। खुद्द सुधीर मुनगंटीवारांनी येणाऱ्या 3 महिन्यात सत्ता बदलाचं भाकीत वर्तवलंय। मुनगंटीवारांच्या सत्तांतराच्या भाकीतावर शिवसेनेकडून संजय राऊतांनी जोरदारपणे खिल्ली सुद्धा उडवलेली आहे। दुसरीकडे भाजपनं उद्धव ठाकरेंना या प्रकरणात घेरण्याची रणनीती अवलंबली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमक भाषणाला मुख्यमंत्र्यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलेलं असलं तरी शिवसेनेची या संपूर्ण प्रकरणात कोंडी होणार असल्याचं बोललं जात आहे आणि म्हणूनच या सर्व प्रकरणात शरद पवार काय भूमिका घेणार हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे नेमकं काय आणि कसं आहे आरोपांच्या चक्रातलं सत्ता चक्र, सुरुवात करूयात सुधीर मुनगंटीवार आणि संजय राऊत यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपातनं। कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा। तुम्हारा सिर्फ 3 महीने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आएगा, हमारा दौर फिर से। चांगला विनोद करतात। लवकरच थिएटर सुरू होत आहे महाराष्ट्रातले। कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती। अचानक मला असा भास झाला की मी नटसम्राट बघतोय। मी आहे अथेल्लो, मी आहे हॅमलेट, मी अमुक, मी तमुक। आरोपांचा फेरा सचिन वाझेंवर आलाय, मात्र भाजप वाझेंवरून ठाकरे सरकारला घेरा घालताय। फक्त आरोपच नाहीत तर भाजपचे सुधीर भाऊ थेट सत्तांतराची डेडलाईन देऊन मोकळे झालेत। पण शिवसेनेनंही मुनगंटीवारांच्या दाव्यांची खिल्ली उडवून त्यांना राजकीय नाट्यातला नटसम्राट ठरवलंय। नाही, महाराष्ट्राने हाच काढायचा की शुभ कार्य कधी ना कधी तर व्हायचंच आहे आणि म्हणून मी इशारा दिला की आता 3 महिन्यापेक्षा ठीक आहे, एखाद्या वेळी 4 महिने होईल। हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, कारण जनतेने यांना निवडूनच दिलं नाही। शेवटी कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती। जनतेच्या वतीने जे ईश्वराचा अंश आहे, मला वाटतं की आता निश्चितपणे जेव्हा अशा पद्धतीने सुडाचं राजकारण वाढतं तेव्हा प्रलय सत्तेचा नक्कीच आहे। सुधीर भाऊंनी सांगितलंय 3 महिन्यात सरकार येईल। चांगला विनोद करतात ते। लवकरच थिएटर सुरू होत आहे महाराष्ट्रातले। आत्ताच मला काही प्रमुख नाट्य निर्मात्यांचा फोन होता, त्यांना काही कन्सेशन हवं आहे थिएटरमध्ये। काही गरज वाटत नाही, सुधीर भाऊंचे वगैरे कार्यक्रम ठेवले विनोदी असे, लोक गर्दी करतील। मी या सरकारला इशारा देतोय, कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा। तुम्हारा सिर्फ 3 महीने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आएगा, हमारा दौर फिर से। मी माझ्या केबिन मध्ये बसलो होतो, माझी कामं चालू होती आणि सभागृहाचं कामकाज थोडंसं बघत होतो, ऐकत होतो आणि अचानक मला असा भास झाला की मी नटसम्राट बघतोय। मी आहे अथेल्लो, मी आहे हॅमलेट, मी अमुक, मी तमुक। आणि त्याच्यामध्ये शेवट असा मला केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का? कोणी किंमत देता का? सुधीर भाऊ, काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश। चंद्रकांत दादा आणि थोडंसं देवेंद्रजींना भीती वाटायला लागली की आमचं कसं होणार, कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होतात छान। मागच्या 10 महिन्यात भाजपनं जवळपास 10 वेळा सत्तांतराच्या नवनवीन तारखा दिल्या। प्रत्येक तारीख फसल्यामुळे राणेंनी तर आता सत्तांतराची नवीन तारीख देणंच बंद केलंय। आम्हाला चिंता करायची कारण नाही। हे काय आहे, 54 आहेत आणि ते पण 54 मधले 35 नाराज आहेत। महाराष्ट्रातल्या चालू घडामोडी पाहता असं वाटतं सरकार आज पडेल का उद्या पडेल, पण मी त्याची मर्यादा 11 दिवसापर्यंत वाढवलेली आहे। त्यामुळे 11 दिवसामध्ये सरकार पडेल की नाही हे मीडियाने पाहावं। सप्टेंबर पर्यंत जेमतेम सरकार चालेल, त्यानंतर चालणार नाही।
कारण चालतच नाही सरकार सध्या. ऑपरेशन कमळ होईल महाराष्ट्रात? होईल, 100% होईल, लवकरच होईल. टेम्परवारी आहेत, लवकरच लवकर ते लॉंग रजेवर जाणार. मार्च नंतर ते सरकार दिसणार नाही. त्याच्या अगोदर आम्ही केंद्रातही आणि राज्यातही येणार. विमानतळ आम्ही सुरू करू आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या बातम्या देऊ. पण यावेळी संजय राठोड आणि सचिन वाझेंवरचे आरोप, कोरोनाची दुसरी लाट आणि वीज बिलांच्या मुद्द्यावर भाजप पुन्हा सत्तांतराची स्वप्न पाहत आहे. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपची सर्व धडपड सत्तांतराऐवजी स्वतःचेच आमदार पदाधिकारी टिकवण्यासाठी सुरू आहे. मागच्या काही महिन्यातली गळती भाजपसाठी डोकेदुखी बनली आहे. भुसावळमध्ये खडसेंनी भाजपचे 18 नगरसेवक फोडले. भुसावळच्याच 13 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. सांगली महापालिकेत जयंत पाटलांनी सत्तांतर घडवलं. नाशकात वसंत गीते, सुनील बागुलांसारखे नेते शिवसेनेत गेले. याशिवाय नागपूर, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी भाजपची साथ सोडतायत. महाराष्ट्रात, कारण उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त लोकसभा सीट महाराष्ट्रात आहे, त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस, NCP आणि सेना यांना एकत्र ठेवणं हे BJPला फार रिस्क फॅक्टर वाटणार आहे. त्यामुळं ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करतील, तोडण्याचा प्रयत्न करतील. होऊ शकते शिवसेना, BJP, NCP असं सरकार बनेल, पण ते कुठल्याही प्रकारे या तिघांना एकत्र राहू देणार नाहीत असं वाटतं. 2014 नंतर भाजपनं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि सहकारमध्ये जम बसवला. मात्र महाविकास आघाडीचं त्रिकूट भाजपनं विणलेलं सर्व जाळं हळूहळू उद्ध्वस्त करत चाललंय. म्हणूनच भाजपची सत्तांतराची डेडलाईन ही इशाऱ्याऐवजी स्वतःच्याच पक्ष संघटनेसाठी दिलाशाची मलमपट्टी मानली जाते. 3 महीने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आएगा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पण भाजप नेते या प्रकरणात शिवसेनेला कशामुळे घेरतायत? आरे कारशेड नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वाझे प्रकरणावरनं का खडाजंगी होते? पाहूयात हा रिपोर्ट. तसं सचिन वाझे कोण आमचा मंत्री वगैरे नव्हता किंवा कोणी नेताही नाहीये. त्याच्यामुळे जे काही विषय ते निपक्षपातीपणाने बघण्याचा पहिला चष्मा लावा. सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही. सचिन वाझे करता ॲडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्याला जे काही वाटतंय ते कशासाठी? आम्हालाही माहिती आहे की तो ओसामा बिन लादेन नाही, पण मुख्यमंत्र्यांचे निर्णय अशा प्रकारचे हे मात्र तुघलकी आहे. सचिन वाझेंवरच्या आरोपांवर उत्तर देण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. मात्र कधी काळी वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपच्या रडारवर उद्धव ठाकरे अग्रस्थानी आहे. म्हणूनच सचिन वाझेंशी शिवसेनेचा संबंध नसल्याचा दावा मुख्यमंत्री करतायत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर सचिन वाझेंचा वकील म्हणून निशाणा साधतायत. तसं सचिन वाझे कोण आमचा मंत्री वगैरे नव्हता किंवा कोणी नेताही नाहीये. त्याच्यामुळे जे काही विषय ते निपक्षपातीपणाने बघण्याचा पहिला चष्मा लावा. मला तर आज आश्चर्य वाटलं. सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही. सचिन वाझे करता ॲडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. त्याच्यामुळे आता त्यांना दुसरा वकील या ठिकाणी नेमण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ज्या प्रकारे ज्यांच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत अशा व्यक्तीला माननीय मुख्यमंत्री डिफेंड करत होते, मला हे समजतच नाही की एवढं त्या माणसामध्ये काय त्याला एवढी माहिती आहे, काय त्याचा एवढा फायदा आहे की ज्याच्यामुळे एवढे सगळे पुरावे आल्यानंतर त्याला इतकं डिफेंड करण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्र्यांना करावं लागतं. त्यामुळे आम्हालाही माहिती आहे की तो ओसामा बिन लादेन नाही, पण मुख्यमंत्र्यांचे निर्णय अशा प्रकारचे हे मात्र तुघलकी आहेत. राष्ट्रवादीकडे गृह खातं असल्यामुळे सभागृहात राष्ट्रवादीनं भाजपचे आरोप परतवून लावले. मात्र काँग्रेस तुर्तास तरी या प्रकरणापासून 2 हात लांब आहे. अधिवेशन संपल्यानंतर जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा काँग्रेसचा एकही नेता परिषदेत नव्हता हे विशेष. म्हणूनच शिवसेनेची या प्रकरणात जास्त कोंडी होईल का अशी ही चर्चा होऊ लागली. 2007 मध्ये पोलीस दलाचा राजीनामा देऊन
वाझेंनी राजकारणात पाय ठेवला. 2008च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत ते शिवसेनेत आले. नंतर 2020 मध्ये ठाकरे सरकारच्याच काळात ते पुन्हा पोलीस दलात परतले. देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्णतः रोख जितका सचिन वाझेंवर होता तितकाच रोख हा उद्धव ठाकरेंवर होता. म्हणून एकूणच देवेंद्र फडणवीसांचे हे इरादे लक्षात येत आहेत. त्यांना कुठल्याही परिस्थितीत सचिन वाझेंचं प्रकरण वाढवायचं आहे. दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे हे बॅकफूटवर आलेले दिसत होते. एकीकडे ते सचिन वाझेंची पाठराखणी करत होते, दुसरीकडे त्यांनी बदली त्यांची केलेली आहे गुन्हे शाखेतनं. तर त्यामुळे उद्धव ठाकरेंची भूमिका थोडीशी दोलायमान झालेली दिसते. त्यांचा आत्मविश्वास या प्रकरणातून कमी झालेला दिसतोय आणि उद्धव ठाकरेंची देखील भूमिका ही संशयास्पद अशीच आहे की ज्या पद्धतीने सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडनं केला जातोय, तर त्याचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांमध्ये कुठेतरी तथ्य आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे. सचिन वाझे एकूण 13 वर्ष शिवसेनेत होते. मात्र ते सेनेत फारसे सक्रिय राहिलेले नाहीत. पण तरीही वाझे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून चर्चेत राहिले. जेव्हा वाझेंची पोलीस दलात वापसी झाली तेव्हा अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी वाझेंनीच नेतृत्व केलं. त्यानंतर कथित TRP घोटाळ्याचा तपास सुद्धा वाझेंकडेच सोपवला गेला. हिरेन यांचा मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, डेलकर यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे. तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच. परंतु जे चित्र निर्माण केलं जातंय की जणू काही सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्यांना जे काय वाटतंय ते कशासाठी आम्ही तपास तर सुरू केला आहे. त्याच्यात जो कोणी सापडेल हे पुन्हा मी सांगतोय, पुन्हा सांगतोय की जो कोणी सापडेल तो कोणी असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. दरम्यान या प्रकरणामुळे सरकारवर नेमके काय परिणाम होत आहेत यावर शरद पवारांचं बारीक लक्ष आहे. वाझे प्रकरणानंतर भाजप सत्तांतराचे दावे करत असला तरी शरद पवार देखील ऍक्शन मोड मध्ये आलेत. पाहूयात. आरोपांच्या घेऱ्यात सचिन वाझे आहेत. विरोधकांच्या टार्गेटवर शिवसेना आहे. मात्र यात राष्ट्रवादीची प्रतिमा दाव्यावर लागली आहे. माझी चौकशी करा म्हणूनच भाजप आक्रमक झाल्यानंतर शरद पवार ऍक्शन मध्ये आलेत. काल पवारांनी फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या काही तासांनंतर वाझेंची बदली झाली. संध्याकाळी विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी वाझेंची 10 तास कसून चौकशीही झाली. विश्वास नांगरे पाटील जवळपास अर्धा तास सिल्वर ओकवर होते. दोघांमध्ये सध्या राज्यात गाजत असलेल्या मनसुख हिरेन, सचिन वाझे आणि डेलकर प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी धनंजय मुंडेंचं प्रकरण समोर आल्यानंतर सुद्धा विश्वास नांगरे पाटलांनी पवारांची भेट घेतली होती हे विशेष. मुख्यमंत्र्यांना अधिकार वाणीनं एखादा आदेश म्हणा किंवा एक सल्ला देऊ शकतील असं व्यक्तिमत्व शरद पवार हेच आहे. आणि हे सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हाच स्पष्ट झालं होतं की या सरकारच्या निर्मितीमध्ये शरद पवार यांचा एक मोठा सहभाग असल्यामुळे आणि त्यांची ज्येष्ठता राजकारणातली लक्षात घेता आणि मुख्यमंत्री त्यांच्या तुलनेमध्ये खूपच अनुभवी असल्यामुळे शरद पवार यांच्या शब्दाचं जे वजन आहे ते या सरकारमध्ये राहणार हे तेव्हाच उघड झालं होतं आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला संजय राठोड यांच्याही प्रकरणात दिसलं आणि आता वाझे यांच्याही प्रकरणात दिसलं. ठाकरे सरकारमधल्या एकाही नेत्यावर अजून कोणत्याही मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. मात्र आत्महत्या आणि हत्यांमुळे वारंवार सरकार आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्यावर बोट उभं राहिलंय. सर्वात आधी सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकार आणि गृह खात्यावर टीका झाली. नंतर याच प्रकरणात कंगना विरुद्ध शिवसेना आणि अर्णब गोस्वामी विरुद्ध ठाकरे सरकारमध्ये सामना रंगला. संजय राठोड प्रकरणातही पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उभे राहिले. त्यानंतर आता मनसुख हिरेन प्रकरणात खुद्द पोलीस अधिकारीच आरोपांच्या पिंजऱ्यात उभा राहिलाय.
खातेवाटपावेळी गृह खात्यासाठी राष्ट्रवादीतून अनेक जण इच्छुक होते, मात्र पवारांनी गृह खातं अनिल देशमुखांना देऊन विदर्भातली राजकीय समीकरणं साधली. अनिल देशमुख पवारांच्या मर्जीतले मानले जातात, म्हणूनच पवारांनी त्यांना गृहमंत्री करून एकाच दगडात 2 पक्षी मारल्याचीही चर्चा रंगली. मात्र आता तेच गृह खातं जर सलग 4 मोठ्या प्रकरणांमध्ये चर्चेत राहत असेल तर पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सरकार ठाकरेंचं असलं तरी त्याला काँग्रेसच्या हाताचा आणि पवारांच्या आशीर्वादाचा टेकू आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.